नमस्कार श्रोते हो, परमात्मा साई भक्तिसार साईमनी 891 चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करीत आहे। जर आपल्यापैकी या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जसजसे नवनवीन व्हिडिओ अपलोड करीत जाईन तसे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत राहतील व तुम्ही ते पाहू ऐकू शकता। तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्रीदेव दत्त असं लिहा। आपण ह्या व्हिडिओमध्ये श्री गुरुचरित्र कथासारमधील अध्याय 31 चालू करत आहोत। अध्यायाचं नाव आहे स्त्रियांचे आचरण। प्रथमतः मी श्री गुरुदेव दत्तांना प्रार्थना करतो की हा अध्याय ऐकण्यासाठी आपण यावे। जय श्री गुरुदेव दत्ता, श्रीपाद श्री वल्लभ दिगंबरा। हा अध्याय ऐकण्यासाठी पर्वताला राग आला। रागाने तो आपली उंची वाढवू लागला। त्याने आपली उंची एवढी वाढवली की त्याचे दक्षिण भागात दिवसा अंधार निर्माण झाला। त्यामुळे ऋषी मुनींची संध्या यज्ञादी कर्मे राहून गेली। त्यांनी त्याप्रमाणे इंद्राकडे तक्रार केली। इंद्र ब्रह्मदेवापाशी गेला व त्याला कारणे सांगितली। ब्रह्मदेवाने इंद्राची तक्रार शांतपणे ऐकून घेतली व अगस्ती दक्षिण दिशेला जातील असे करावे म्हणून सांगितले, कारण विंध्य हा अगस्तीचा शिष्य आहे व गुरु समोर आल्यावर निश्चितच खाली वाकून नमस्कार करील व नंतर अगस्तीस त्याला उंची वाढवू नको म्हणून सांगतील। ब्रह्मदेवाचा निरोप घेऊन इंद्र इतर मुनीसह काशीक्षेत्री अगस्ती ऋषीचे आश्रमात आले। त्याचे समवेत देवांचे गुरु बृहस्पती पण होते। अगस्ती ऋषींनी सर्वांचे स्वागत केले। देवांनी त्याची व लोपामुद्राची प्रशंसा केली। यावेळी देवगुरु बृहस्पती यांनी पतिव्रतेचे आदर्श उपस्थितांना सांगितले। बृहस्पती म्हणतात, अरुंधती, सावित्री, अनसुया, लक्ष्मी, पार्वती, ध्रुवांची माता सुनीताच्या अनेक विख्यात पतिव्रता आहेत, पण लोपमुद्रेचे पतिव्रताचरण त्यांचेहून वेगळे आहे। पत्नीने पती भोजनानंतर भोजन करावे। पती उभा असला तर आपण बसून राहू नये। त्याची आज्ञा घेऊन परवानगी घ्यावी। पतीची अखंड सेवा करावी। अतिथीचे पूजन करावे। पतीचे परवानगी विना दानधर्म करू नये। पतीला प्रत्येक अध्याय 31 स्त्रियांचे आचरण। योगीराज पुढे सांगू लागले, मुली, मी तुला पती जिवंत असताना आचरण्याचे व मेल्यावर आचरण्याचे असे 2 आचरणे विस्तारून सांगतो, लक्ष देऊन ऐक। स्कंद पुराणातील काशीखंडात स्त्रियांनी आचरावयाच्या धर्माचे विस्तृत वर्णन आहे। महामुनी अगस्त्य ऋषींची भार्या लोपामुद्रा महापतिव्रता साध्वी होती। त्यावेळी ऋषी काशीक्षेत्री राहत। विंध्य नावाचा पर्वत अगस्त्य मुनीचा एक मोठा शिष्य होता। एकदा नारद मुनी फिरत त्या विंध्याचलापाशी गेले। त्यांची उंची पाहून समाधान व्यक्त केले, परंतु त्यांनी त्यास म्हटले की, हे विंध्या, तू उंच आहेस खरा, पण मेरू पर्वता एवढा नाही। या एक छोट्याशा बाबीमुळे लोक तुला महत्व देत नाहीत। या गोष्टीचा परमेश्वर मानावे। पती झोपल्यावर स्वतः झोपावे। आपल्या कपड्यांना पतीचा स्पर्श होईल असे ठेवू नये। पतीला त्याचे नाव घेऊन हाक मारू नये। पती उठण्यापूर्वी स्वतः उठून संडास मार्जन करावे। देवाच्या पूजेची तयारी करून ठेवावी। पती घरी असताना स्वतः शृंगार करावा। तो बाहेर गावास गेला असता शृंगार करू नये। देवाच्या पूजेची तयारी करून ठेवावी। पतीला जेवण वाढून उरलेल्या अन्नाने आपण भोजन करावे। पती आनंदात असता आपण दुर्मुखी राहू नये। रजस्वाला असता मौन राखावे। वेदध्वनीचे श्रवण करू नये। त्या काळात पती मुख पाहू नये। पती घरी नसेल तर सूर्याकडे क्षणभर पाहावे। त्याच्या आयुष्य वाढीसाठी आपल्या मस्तकी हळदी कुंकवाचा टिळा लावावा। वेगळे होण्याचा विचार करू नये। आपल्या पतीची निंदा करणारी वा परिटीन, वेड्या यासारख्या हीन वा शेजारणी यांच्याशी मैत्री करू नये। नग्नावस्थेत स्नान करू नये। उखळ, मुसळ, जाते, उंबरडा, पाटा यावर बसू नये। पतीशी मतभेद करून भांडण करू नये वा विरुद्ध कार्य करू नये। पतीच्या आवडीनिवडीनुसार वस्त्रालंकार वापरावे। आपल्याला एखादी वस्तू हवी असेल तर मुला करवी वा मुली करवी पतीकडून मागून घ्यावी। दुसऱ्याची श्रीमंती पाहून घरच्याची निंदा करू नये वा त्याची इच्छा धरू नये। पतीजवळ नाहक कोणताही हट्ट धरू नये। परपुरुषाची वासना धरू नये। घरातील वडील माणसे, सासू सासरे यांना उलट सुलट उत्तर देऊ नये। त्यांचा करू नये। पतीला रागाने दुरुत्तर करू नये।
त्याच्याशी वादविवाद करू नये. आपला पती दुर्बल अनाचारी असला तरी त्याची निंदा करू नये. पतीने दुसरी पत्नी केली तरी तिच्याशी वैर धरू नये. पती बाहेरून आल्यावर आपण पुढे जाऊन त्याचे पाय धुवावेत व श्रम परिहार्थ त्याला पंख्याने वारा घालावा. अशा रीतीने कुलस्त्रीचा आचारधर्म बृहस्पतीने त्यावेळी सांगितला. स्त्रियांना पती हाच परमेश्वर, तीर्थस्थान, स्वतःचा प्राण होय. विधवा स्त्री बाहेर जाताना आडवी आली तर अपशकुन होय, पण ती माता असेल आणि तिचे दर्शन झाले तर अपशकुन मानू नये. पतीच्या मृत्यूनंतर सहगमन करणे हा सर्वात मोठा धर्म होय. सती जाणारी स्त्री पती जर पापी असेल तर त्याला स्वर्गवास प्राप्त करून देते. सतीला यमदूत फार घाबरतात. ती आपल्या व पतीच्या वंशातील 42 कुलांचा उद्धार करते. ज्याला अशी पतिव्रता स्त्री मिळते तो खरोखरीच भाग्यवान होय. जर एखादी स्त्री दुराचारी असेल तर स्वर्गात असलेली 42 कुळे नरकात घालते व स्वतःही तिथेच जाते. स्त्रीविना पुरुषाला आपला कर्माचार साधता येत नाही. तो कर्माला योग्य होत नाही. पतिव्रतेच्या दर्शनाने महापापी पावन होतो. बृहस्पतींनी देवांना सांगितलेला पतिव्रतेचा आचारधर्म आधी श्रीगुरूंनी त्या ब्राह्मण स्त्रीत विस्तारून सांगितला. त्याबरोबर आचारधर्म न आचरल्याने भोगाव्या लागणाऱ्या परिणामांची पण माहिती दिली. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. पुंडलिकावरट श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की, कृष्ण महाराज की, सांबेश्वर महादेव कैलासपती. जय सुखदेव दत्ता श्रीपाद श्री वल्लभ दिगंबरा. ओम नमः शिवाय. ओम भगवती वासुदेवाय.